इट वॉज क्वाईट एक्सपेक्टेड. असं काही वॉट वगैरे असं काही झालं नव्हतं. अंदाज येतोच ना आपल्याला शेवटी की काय घडतंय, काय होणार आहे, समोरचा काय बोलू शकतो. आणि मी जरा जास्तच इंट्युशन्सवाली आहे, त्यामुळे तर मला जास्तच इंट्युशन्स येतात पटकन. कोणी काय बोलणार किंवा कोणाला राग आलाय का हे मला असं पटकन कळतं. त्यामुळे त्याला काय वाटतं हेही मला थोडं थोडं कळायला लागलं होतं. सो काय फार अनएक्सपेक्टेड नव्हतं माझ्यासाठी. पण अर्थात आत्ता विचारेल किंवा आत्ता सांगेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे मी तयार नव्हते कदाचित त्या डिसिजनसाठी. सो मला जरा उत्तर द्यायला वेळ लागला. पण आय थिंक कुठेतरी माहिती होतं की आपण होच म्हणणार. त्यामुळे फायनली सगळं नीट झालं. जीव उताविळा धीर तुझ्या विन क्षणभर राहेना. आज तुझ्यातच विरघळू देना, मिठीत तू घेना. अनवट उरियागही डगमगाशी लावते. उधळून मी टाकले तन मन येना. आज आमच्या गुरुजींनी मांडले समोर 4 पाठ. आज आमच्या गुरुजींनी मांडले समोर 4 पाठ. अक्षयाचं नाव घेतो, पहा आमच्या लग्नाचा थाट. वेड तुझा विरह हळवा, वेड तुझा प्रणय हळवा. वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला. वेड तुझा विरह हळवा, वेड तुझा प्रणय. वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला. मालिका संपल्यानंतर एकदा विषय घडलाय ना, आता लग्नाचं वय आलेलं तुझं, तर विचार तिला. सो मी विचारलं तिला की असं असं आहे. सो याचं क्रेडिट आईलं होतं. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर तिने लगेच होकार दिला नाही. तिने 6 महिन्याचा वेळ घेतला आणि फक्त होकार नाही दिला तर डायरेक्ट तिच्या आईकडून तारखा आल्या. सो ही जर्नी अशी होती. मालिका संपल्यानंतर आमचा एकमेकांमध्ये जीव रंगला. नकळत देहातली थर थर जागते. अनतव श्वासातला परिमळ मागते. जडले हळवेसे मन होईल जरे. नयनी फुललेले सुख होई साजरे. अनवट उरियागही तगमगाशी लावते. उधळून मी टाकले तन मन येना. वेड तुझा विरह हळवा, वेड तुझा प्रणय हळवा. वेड तुझा पण मी तिला एक सॉन्ग डेडिकेट करीन. ते म्हणजे एक ॲक्च्युली ते गाणं आहे वेगळं. म्हणजे नेहमी मी म्हणत मला माझं आवडीचं गाणं आहे मेरे सपनों की रानी कब आएगी तू. सो हे गाणं मी तिला डेडिकेट करीन. कारण की ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट झाली. त्यामुळे हे गाणं मी तिला डेडिकेट का करीन, कारण की मी मग फार घाणेरडं गातो त्यामुळे मी गाऊ शकणार नाही. तर त्यातले तरी मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. आता चलिया म्हणजे ती आली आहे 2 डिसेंबरला माझ्या आयुष्यात चालून आलेली आहे. त्यामुळे सो ते स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे. सो हे गाणं मी तिला डेडिकेट करतो. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत